नमस्कार. मी तुमचा आपला डॉक्टर किडी. आयुर्वेदाने स्वास्थ्य म्हणजे हेल्दी असण्याचे 2 लक्षणं सांगितली आहेत. शरीर पण हेल्दी असलं पाहिजे आणि मन पण हेल्दी असणं गरजेचं आहे. आजकाल मी बघतो बरेचदा विशेषतः स्त्रियांमध्ये इतर आपल्याला कोणीतरी काहीतरी बोलतंय, मग सासू काहीतरी बोलते, नवरा काहीतरी बोलतोय, मैत्रीण काहीतरी बोलते. उदाहरणार्थ, ही आळशीच आहे, ही काम नाही करत, हा असाच आहे, हा तसाच आहे. हे जे काही ऐकलं जातं, हे तसंच्या तसं मनावर घेतलं जातं आणि मग त्याच्यातनं चिंता निर्माण होते, स्ट्रेस होतो, चिडचिड होते, भांडणं होतात, वाद होतात. या सगळ्या गोष्टी होत असतात आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवरती होत असतो. बरोबर आहे? तुम्हाला 2 छोटे उपाय सांगणार आहे, आज नक्की करून बघा. कोणी आपल्याला काही बोललं तरी प्रत्येक गोष्ट फेस व्हॅल्यूवर घेण्याची आवश्यकता नाही. जो ते बोलला आहे, हे आपण डायरेक्ट स्वतःवरती लावून घेण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. कुठलाही शब्द, उदाहरणार्थ मला कोणी म्हणाला, हा आळशी आहे, तर पहिले ती गोष्ट स्वतःला विचारा, मी आळशी आहे का? जर आपल्या मनाने उत्तर म्हटलं की नाही, मी आळशी नाही आहे, तर मग समोरच्याचं मनावरती का घेत आहे, का फेस व्हॅल्यूवरती घेत आहे? आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक या जगामध्ये प्रत्येकावरती आपला कंट्रोल असू नाही शकत. मी काय बोलायचं याच्यावर तुमचा कंट्रोल असू नाही शकत, तुम्ही काय बोलणार याच्यावर माझा कंट्रोल नाही असू शकत. मग मी ताण कशाला करून घेऊ? एकच आयुष्य आहे, रिलॅक्स राहा, निवांत राहा. गुड डे.